हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला आपण म्हणतो अकाउंट, या विषयाचा मुलांनो जो काही बोर्ड पेपर पॅटर्न आहे तो मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही एचएससी बोर्ड एक्झामिनेशन आहे 2026 मीन्स 2026, यामधील जो आपला कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, म्हणजे कॉमर्स फॅकल्टीचा आत्माच आहे, सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, या विषयाचा मुलांना जो काही पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न आपण समजून घेऊयात. तर मुलांनो, जो काही आपला सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे, याचा जो काही बोर्डानं पब्लिश केला जो काही पेपर पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये आपण सॉर्ट केलेला पेपर पॅटर्न घेत आहोत. तर पेपर पॅटर्नची एक जी कॉपी आहे ती तुम्हाला बोर्डवर दिसत असेल. तर बघा मुलांना, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे मीन्स महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो अकाउंट, स्टँडर्ड 12. आता आपल्या स्टँडर्ड तर माहितीच आहे. त्याच्यानंतर बघा प्रपोज क्वेश्चन पेपर पॅटर्न. आता आपल्या क्वेश्चन पेपरचा एक्झॅक्ट पॅटर्न कसा असणार आहे अकाउंट ह्या विषयाचा, कारण की अकाउंट ह्या विषयामध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळतात. आणि आपल्याला सर्वात मोठं टेन्शन कोणत्या विषयाचं असतं, ते असतं अकाउंट विषयाचं. ते टेन्शन तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कमी होणार, म्हणजे भीती तुमची कमी होऊन तुमचा आजच्या या व्हिडिओमधून वाढणार आहे तो म्हणजे आत्मविश्वास. आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला तर पहिले कॉलम आपण क्लिअर करू. पहिला कॉलम आहे क्वेश्चन नंबर, दुसरा कॉलम आहे नेचर ऑफ क्वेश्चन म्हणजे प्रश्न प्रकार, 3 नंबरचा कॉलम आहे मार्क्स पर क्वेश्चन, एका प्रश्नाला किती मार्क्स आहे, म्हणजे मार्क्स पर क्वेश्चन मीन्स सब क्वेश्चन मध्ये जे मार्क्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतर चौथ्या कॉलम मध्ये तुम्हाला ते टोटल मार्क्सचा तो कॉलम आहे. आणि 5 मध्ये मार्क्स विदाउट ऑप्शन आणि 6 मध्ये विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन म्हणजे एकूण गुण आणि विकल्पासह गुण. ते कन्सेप्ट तुम्हाला मी बोर्डवर आपला जे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपल्यानंतर समजून सांगेल, तो तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता बघूयात आपण. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये, फ्रॉम द फॉलोइंग टाइप्स ऑफ सब क्वेश्चन एनी 4 विल बी आस्क्ड. काय म्हटले क्वेश्चन नंबर 1, फ्रॉम द फॉलोइंग टाइप्स ऑफ सब क्वेश्चन एनी 4 विल बी आस्क्ड. तुम्हाला जे खाली जे सब क्वेश्चन दिले आहे ए बी सी डी ई एफ जी जे असेल ते, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला विचारले जातील. मग तुम्ही जर खाली जर बघितलं असेल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, असे तुम्हाला 10 प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारलेले आहे. आणि 10 पैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रकारचे प्रश्न तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये असतील. पहिला जो प्रश्न असतो मुलांना तो पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असेल. पहिला क्वेश्चन काय असेल, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड. तर आपण बघा क्वेश्चन समजून घेऊया. त्यामध्ये बघा ए, बघा, स्टेट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स. स्टेट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स मीन्स अचूक पर्याय निवडा, वाक्य पुन्हा लिहा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर बी नंबर आहे, गिव्ह वन वर्ड फ्रेज टर्म. गिव्ह वन वर्ड फ्रेज टर्म मीन्स आपण ज्याला म्हणतो एका शब्दामध्ये उत्तर. एक शब्द किंवा शब्द समूह सुचवा. आपण ओसीए मध्ये शिकलो ना, तेच तुम्हाला इथे वन वर्ड म्हणजे एका शब्दामध्ये उत्तर लिहायचंय. आता तुम्ही बघितलं तर मार्क्स पर क्वेश्चन आहे 1 आणि टोटल 5 मार्क आहे. टोटल 5 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर सी बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स. आता मुलांनो, चूक की बरोबर कारणासह स्पष्ट करा असतं. बहुधा मॅक्झिमम टाइम हे पेपरमध्ये येत नाही, पण जर आलं तर मुलांना याच्यामध्ये तुम्हाला 2च लिहायचे असतात, कारण की एक प्रश्न याच्यामध्ये 2.5 मार्कला असतो. 2 हाफ. तुम्ही जर बघितलं मार्क्स पर क्वेश्चन 2 हाफ, 2.5 मार्काला एक असतं आणि 5 मार्काला तुम्हाला 2 लिहायचे असतात. आलेत कधी येत नाहीच, पण आलेच तर 2च प्रश्न लिहायचे असतात 5 मार्काला. ट्रू ऑर फॉल्स आणि त्याचं रिझन, तर ट्रूज काय आहे किंवा ते पर्टिक्युलर रिझन, फॉल्स काय. जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये ऍग्री ऑर डिसऍग्री विथ रिझन लिहितो, त्याच पद्धतीने तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन लिहायचं असतं. डी आय फाइंड द ऑड वन म्हणजे जसं आपण ज्याला म्हणतो चुकीचा शब्द ओळखा, ज्याला आपण विसंगत शब्द ओळखा म्हणतो, चुकीचा शब्द ओळखा. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्काला 1 असतं, 5 प्रश्न असतात 5 मार्कासाठी. त्याच्यानंतर पुढे ई असतं कंप्लीट द सेंटेन्स, ज्याला आपण मुलांना शुद्ध भाषेमध्ये म्हणतो रिकाम्या जागा भरा. कंप्लीट द सेंटेन्स, डॅश 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 केलेलं असतं, जागा भरायची असते, रिकामी जागा भरा. कंप्लीट द सेंटेन्स पण तुम्हाला एका मार्काला 1 असतं, 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, 5 मार्काला असतात. त्याच्यानंतर एफ आय आन्सर इन वन सेंटेन्स ओनली, म्हणजे एका वाक्यात उत्तरे आपण ज्याला म्हणतो. आन्सर इन वन सेंटेन्स ओनली जी आहे
ते 1 मार्काला 1, तुम्हाला असे 5 विचारले जाणार आहे 5 मार्काला. त्याच्यानंतर जी आहे, डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. जी काय आहे, डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. सेम 1 मार्काला 1 असणार आहे, असे 5 प्रश्नाला 5 मार्क असणार आहे. डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट चुकी बरोबर सारखंच आहे. तसं पर्टिक्युलर तुम्हाला स्टेटमेंट असेल, ते ऍग्री आहे का डिसऍग्री आहे ते तुम्हाला फक्त सांगायचं असतं. तसं चुकी बरोबर मध्ये चुकलं आपण ट्रू वापरतो, तसं इकडे तुम्हाला ऍग्री यूज करायचं असतं आणि फॉल्स इकडे डिसऍग्री, म्हणजे सिमिलर टू ट्रू ऑर फॉल्स हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे एच नंबर आहे, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. 1 मार्काला 1 प्रश्न, असे 5 प्रश्न असतील. सगळ्या मुलांना नो ऑब्जेक्ट टाईप क्वेश्चन 5 असतील. फक्त ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन मध्ये 2च प्रश्न आपल्याला येतात आणि तो 2.5 मार्काला 1 प्रश्न, म्हणजे 2.5 दुने 5. तुम्ही जर बघितलं एच नंबर कॅल्क्युलेट द फॉलोइंग 1-5, तुम्हाला सांगितलं असेल मशिनरी ऑफ ₹50,000 डेप्रिशिएशन ॲट 10%, करा कॅल्क्युलेट 10%. ह्या पद्धतीचे प्रश्न कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचं आय नंबर आहे, गिव्ह स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता मुलांना हा जो प्रश्न असतो, गिव्ह स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचं जे काही त्याचा ड्राफ्ट असतो, त्याचा एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट तुम्हाला तयार करायचा असतो, की बिल कसं असतं. ते कसं असेल, तुम्हाला त्याचा एक फॉर्मॅट कसं, हाऊ इज द बिल, म्हणजे बिल कसं असतं, ते एक फॉर्मॅट तुम्हाला ते 5 मार्काला तयार करायचा असतो. एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये नेम ऑफ ड्रॉवर, नेम ऑफ ड्रॉवी, ती इन्फॉर्मेशन दिली असते, बिलाची अमाउंट वगैरे दिली असते, ते बिल कुणी लिहिलं आहे, ते सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये, ऍक्सेप्टर कोण असतो, पेई कोण असतो, याबद्दलची माहिती तुम्हाला त्या बिल ऑफ एक्सचेंजच्या फॉर्मॅटमध्ये येत असते. आणि त्यानंतर जे नंबर आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, तुम्हाला टेबल असेल, त्याच्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स असेल, तो टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तो आहे 5 मार्काला. तर मुलांना असे ए पासून तर जे पर्यंत असे 10 प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्हाला 10 प्रकारचे प्रश्न कसे असतात ते मिनिंग पण मी इन मराठी सांगितले, त्यापैकी तुम्हाला 4च प्रश्न हे तुमच्या पेपरमध्ये येतील. आणि मुलांना ह्या पहिल्या प्रश्नामध्ये 20 मार्काला हा प्रश्न आहे. 5-5 मार्काचे 4, 20 आणि 20 पैकी 20 मार्क्स मुलांना ह्या प्रश्नामध्ये मिळतात. आता खरा पेपर मुलांना तुमचा सुरू होतो क्वेश्चन नंबर 2 पासून. खरा पेपर आपला सुरू होतो क्वेश्चन नंबर 2. तर बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्ही सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. खाली जे तुम्हाला प्रॉब्लेम दिले त्यापैकी एक प्रॉब्लेम. मग बघा तुम्ही बघितलं असेल, प्रॉब्लेम ऑन ऍडमिशन ऑफ ए पार्टनर, म्हणजे ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेमला ऑर सांगितले, प्रॉब्लेम ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, म्हणजे ऍडमिशनला ऑर तुम्हाला रिटायरमेंट असतो क्वेश्चन नंबर 2 मध्ये. काय येतं ऍडमिशनला ऑर रिटायरमेंट, त्याला मार्क्स असतात 10. मार्क्स किती आहे मुलांनो 10. तर तुम्ही बघितलं तर मार्क्स विदाउट ऑप्शन 10 मार्क्स आहे, म्हणजे विदाउट ऑप्शन एक प्रॉब्लेम 10 मार्काला आहे. मग आता मुलांना 2 प्रॉब्लेम आहे ना, 2 प्रकारचे, 10 दुने किती होणार 20. विथ ऑप्शन मार्क्स किती असणार आहे 20. 2 प्रॉब्लेमचे मार्क्स किती होतात 20, म्हणजे विथ ऑप्शन मध्ये किती आहे 20. विथ ऑप्शन म्हणजे ऑर क्वेश्चन, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर क्वेश्चन इन्क्लूड असतात. तुम्हाला 2 पैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा, एक प्रॉब्लेम 10 मार्काला आहे, म्हणजे 2 प्रॉब्लेम किती मार्काला होणार 20. म्हणून मार्क्स विथ ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले 20. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. त्याच्यामध्ये बघा, प्रॉब्लेम ऑन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. प्रॉब्लेम ऑन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मला ऑर काय सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये, प्रॉब्लेम ऑन बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मला ऑर काय आहे बिल ऑफ एक्सचेंज. त्याला मार्क्स किती आहे 10. एका प्रॉब्लेम 10 मार्क्स आहे. मग मुलांना तुम्ही जर 2 प्रॉब्लेम, दोन्ही प्रॉब्लेमचे मार्क्स काउंट केले, 10 दुने 20, मग तुम्हाला मार्क्स विथ ऑप्शन मध्ये दिसते 20. म्हणजे विथ ऑप्शन मीन्स विथ ऑर क्वेश्चन. ऑर क्वेश्चन म्हणजे एकाला एक ऑर, 2 टोटल क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चनचे मार्क्स येतात, ते टोटल किती होतात 20. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. आता प्रत्येक ठिकाणी एक सॉल्व करायचे, 2-2 दिलेले असतात. प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ शेअर्स. काय म्हणले, प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ शेअर्स, त्याला ऑर आहे कॉम्प्युटर अकाउंटिंग आणि ब्रॅकेटमध्ये दिले थिअरी. आता मुलांना कॉम्प्युटर अकाउंटिंग मॅक्झिमम टाइम थिअरी येते. थिअरी कशी येते तुम्हाला, फीचर्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, टाइप्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, इम्पॉर्टंट रोल ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग, अकाउंटिंग सिस्टीम, ह्या टाइपचे प्रश्न तुम्हाला थिअरी क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असतात. त्याच्या मुलांनी इथे प्रेफर करायचं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये मुलांना कमी वेळेमध्ये प्रॉब्लेम पूर्ण होऊन मार्क जास्त मिळतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेमला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आपला पहिले प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे, प्रॉब्लेमला. मग तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्सला ऑर काय आहे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, मार्क्स किती असणार आहे त्याला 8. आता 8 मार्क्स तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्सला आणि 8 कॉम्प्युटराइजला, पण दोन्हीपैकी एकच सॉल्व्ह करायचंय. मग 8 + 8 16. मग तुमच्या विथ ऑप्शन मध्ये किती मार्क दिसत आहे 16. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा 5 नंबर, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. नेक्स्ट काय आहे 5 नंबर, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. त्याच्यामध्ये दिले प्रॉब्लेम ऑन डेथ ऑफ पार्टनर. प्रॉब्लेम ऑन डेट ऑफ अ पार्टनर ऑर अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. आता डेट ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम तुम्हाला असतो,
ऑर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मॅक्झिमम टाइम त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम पण थिअरी येते. त्याच्यामुळे आपल्याला इथे प्रेफर करताना डेट ऑफ पार्टनर प्रेफर करायचे. पण तुम्ही जर त्याचा चांगला अभ्यास केला असेल तर तुम्ही प्रेफर करू शकतात. त्याला पण मार्क्स आहे 8. आता अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि डेट ऑफ पार्टनर 8 + 8 16. मग तुम्हाला विथ ऑप्शन मध्ये किती मार्क्स दिसताय मुलांनो? 16 मार्क्स दिसत असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. आता मुलांनो क्वेश्चन नंबर 6 आणि 7 हा फिक्स क्वेश्चन असतो. म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा ऑर क्वेश्चन येत नाही. क्वेश्चन नंबर 6 बघा. प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे आपण ज्याला एनपीओ म्हणतो, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, त्याचा फुल फॉर्म आहे. प्रॉब्लेम ऑन नॉट प्रॉफिट कन्सर्न तो आहे 12 मार्क्सला आणि त्याची विथ ऑप्शन मार्क्स पण असणार आहे 12. कारण की मुलांना त्याला ऑर नसल्यामुळे त्याचे विथ ऑप्शन मार्क्स इथे असणार आहे 12च. आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 7 आहे. प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट. 7 नंबर काय आहे? प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट. तो पण प्रॉब्लेम 12 मार्क्सला असणार आहे आणि विथ ऑप्शन पण त्याला मार्क्स किती असणार आहे? 12. तर मुलांनो तुम्ही जर टोटल मध्ये बघितलं तर टोटल मध्ये तुम्हाला मार्क्स विदाउट ऑप्शन मध्ये 80 दिसतात, म्हणजे 80, आणि विथ ऑप्शन मध्ये 116. म्हणजे मुलांनो तुमचा जो काही पेपर असतो टोटल 116 मार्काचा असतो. 100 म्हणजे ऑर क्वेश्चन धरून 116 पैकी तुम्हाला 80 मार्काचा याच्यामध्ये स्टडी करायचा असतो. तर मुलांनो आपण अशा पद्धतीने आपला अकाउंटचा पेपर पॅटर्न तो समजून घेतला. फक्त आपण 2 मिनिट पुन्हा एकदा त्याला रिवाइज करून मी तुम्हाला सांगतो की पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट टाइपचे क्वेश्चन असतात. पहिल्या प्रश्नामध्ये काय असतं? ऑब्जेक्ट टाइप. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ऍडमिशन ऑफ पार्टनरला रिटायरमेंट ऑफ पार्टनर येतं. दोन्हीपैकी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. मार्क्स असतात 10. तुम्ही 3 नंबर जर बघितलं तर डिझोल्युशन ऑन पार्टनरशिप फॉर्मला तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज ऑर येतं. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मला ऑर काय येतं? बिल ऑफ एक्सचेंज. त्याच्यानंतर तुम्ही 4th नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्सला ऑर काय येतं? इश्यू ऑफ शेअर्सला ऑर येतं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, पण तो थिअरी असतो पार्ट. त्याच्यामुळे तिथे आपण इश्यू ऑफ शेअर्स घेतो 8 मार्क्सला. 5 नंबरच्या क्वेश्चनला डेट ऑफ पार्टनरला तुम्हाला येतं अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. डेट ऑफ पार्टनरला आपण काय ऑर असतं आपल्याला? अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट 8 मार्क्सला. 6 नंबरला अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न क्वेश्चन नंबर 6 12 मार्क्सला फिक्स टॉपिक असतो. तो टॉपिक चेंज होत नाही. आणि क्वेश्चन नंबर 7 ला प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट, तो प्रॉब्लेम 12 मार्क्सला असतो. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला जो विषय होता बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याचा जो काही पेपर पॅटर्न होता आपण समजून घेतला. मुलांना तुम्हाला व्हिडिओ बद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.